गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस. आत्ता आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि मस्त रेडी झालेलो आहोत. वाजले सकाळचे 8 आणि ह्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट आम्ही घेतलेला होता, तर त्याच्यामुळे ब्रेकफास्टचा टाइम होता 7:30 to 9:30. तर आता आम्ही इथे ब्रेकफास्टला चाललोय आणि त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगेनच की आम्ही आज कोणते कोणते पॉईंट्स इथून कव्हर करणार आहोत. चलो आता मला पिशवी घेऊन व्हिडिओ नको. कांचूचा व्हिडिओ घेतोय. पिशवी घेतली आहे. काय आणलं? भाजी आणली काय? आज कसली भाजी करणार आहे? आमच्या चंगू मंगू पण अनिकाचं आमचं सकाळीच उठणं म्हणजे तिच्यासाठी पाप आहे मोठं. ती नाही उठत एवढ्या लवकर. बोवी तिला स्कूल पण तसंच लेट मिळालेलं आहे 12चं. तर सगळे रेडी झालो आहेत. आता चाललोय ब्रेकफास्टला. अनिकेतला खूप काम पडलं. मी व्यवस्थित एका दिवसाचे कपडे बाजूला न केल्यामुळे आज पुन्हा त्यांना सगळं भरावं लागलं. पण कालच्यापेक्षा जरा सिस्टमॅटिक भरल्यासारखं वाटतंय. काय परत झालं? सो आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टला. माहिती नाही काय राहिलंय. आता खूप लेट आलो आम्ही. काय काय आहे? इथे गो कंचू. काय काय घेतलेस? काय काय घेतलंय तू? आमचा मस्त ब्रेकफास्ट झालाय आणि भरपूर सारी एग घेतली आणि मी आणि अनिकाने खाल्ली. फक्त ना अनिकेतने ना बोवीने इथे घेतलंय चिरिओज, कॉफी आणि ब्रेड आहेत वेगवेगळे. मला वाटलेलं ओट्स स्टोरेज असेल तर काम होईल. सेसमे ब्रेड आहे, थोडासा स्वीट आहे आतून. मफिन्स घेतले आहेत. बोवी तुला काय आवडलं? ऑरेंज ज्यूस घेतला? चिरिओज. ओके, पटापट खा. सो आत्ता आम्ही निघालेलो आहोत. मस्त ब्रेकफास्ट केला सगळ्यांनी पोट भरून आणि आजच्या वारीची सुरुवात झालेली आहे आमच्या मेपलच्या वारीची. चला, गणपती बाप्पा. सुंदर असा माउंटन व्ह्यू आहे समोर. आईस पण अजून आहे काय काय माउंटनवर. असला भारी व्ह्यू आहे समोर. असं वाटतंय की कैलाश पर्वत आहे ते समोर. असं छान असं माउंटन, त्याच्यावर ढग आणि त्याच्यावर आईस. खूप जास्त म्हणजे ते फोटोमध्ये कॅप्चरच नाही करू शकत, म्हणजे व्हिडिओमध्ये नाही कॅप्चर करू शकत. इतकं भारी वाटतंय ना, खूपच सुंदर ना अनिके. एकदम मस्त आहे. बाहेरच बघत राहावं असं वाटतंय. अनिकेत चालवता तेवढं शक्य नाही मध्ये, पण मस्त वरती ना सगळीकडे आईस अजून साचलाय. आणि त्याचे जे छोटे वॉटरफॉल बनले त्याच्यात पण असं छोटा आईसच दिसतोय सगळीकडे. खूपच भारी. मी चाललोय आजच्या आमच्या दिवसातल्या पहिल्या पॉइंट कडे. अजून 53 मिनिट्स आहेत आम्हाला पोहोचायला. सो आम्ही चाललोय गोल्डन स्काय ब्रिजला. ओके, गोल्डन स्काय ब्रिज म्हणून एक खूप मोठा ब्रिज आहे गोल्डन या टाउन मध्ये. तिथे आता चाललोय. आता ऍक्च्युली तिथे जाणार आमचं टायमिंग सुद्धा चेंज होणार आहे, कारण त्यांचा टाइम 1 तास पुढे आहे. सो आता आम्हाला ते कॅल्गरीत येतं. आता आपल्याकडे 10 वाजले तिथे, पण तिथे ज्यावेळी पोहोचतो तोपर्यंत 12 वाजतील. 1 तास आमचा लूज होणार आहे आता, आणि तो 1 तास येताना गेन होईल रिटर्न. ऍक्च्युली कारण आता रेवल स्टॉक पर्यंत ते ब्रिटिश कोलंबिया होतं का? नाही, BC. सो आता आम्ही रेवल स्टॉक मध्ये होतो, पण आता आम्ही जिथे चाललोय गोल्डन स्काय ब्रिज म्हणून जे आहे, तर तिथे जो टाइम झोन आहे तर तिथून दुसरा टाइम झोन स्टार्ट होते. तर 1 तास आम्ही पुढे जाणार. तर आता आम्ही टनल मध्ये आलोय. मस्त वाटतंय टनल मध्ये. खूप टनल आहे तिथे छोटे छोटे, पण भारी वाटतंय ना. हो, तो दुसरा टनल आला. आता 5 मिनिटात 6 टनल आहे वाटतं. 6 वाजता. हा, पण 1 तास आता वाढणार आहे पुढे. कारण कॅल्गरीचा जो टाइम झोन आहे तो वेगळा आहे, ब्रिटिश कोलंबियाचा टाइम झोन वेगळा आहे. तुम्हाला माहितीच आहे ते सगळीकडे टाइम झोन वेगळे असतात. सगळ्या स्टेटचे टाइम झोन वेगळे असतात. जसं लॉस एंजलस, कॅलिफोर्निया वेगळं, न्यूयॉर्क वेगळं, तसंच इथे आहे. पण लॉस एंजलस आणि म्हणजे कॅलिफोर्निया आणि इथला टाइम झोन सेम आहे ब्रिटिश कोलंबियाचा. सो चला, अजून खूप वेळ आहे.
ब्रिजच्या आज मस्त आम्ही व्ह्यूची मज्जा घेत एकदम एन्जॉय करत चाललेलो आहोत. फक्त एवढंच कुठे थांबायला भेटत नाहीये फोटोसाठी. हा माझा लॉस आहे. अनिकेतला आणि मुलांना तर फोटो काढायला आवडत नाही, त्यांना आवडतं फक्त बघायला. सो आता आम्ही इथे उतरलेलो आहोत. पहिला पॉइंट जो आहे गोल्डन स्काय ब्रिज. तर चला आता आपण तिथे जाऊया आणि तिकीट बाय करूया. बघूया आधी तिकीट घेण्यायोग्य आहे का, किंवा लांबूनच बघून कसं वाटतंय ते. वॉक करायचं असेल वर तर मग बाय करू तिकीट. सो लेट्स गो. चला मला हे ओके. आता इथे जातोय तिकीट्स घ्यायला. याचं ॲडव्हान्समध्ये केलं नव्हतं कारण थोडं शुअर नव्हतं की आम्ही जाऊ की नाही. पण व्हेअर इज दिस? आणि बट तिकीटच्या लाईनमध्ये चल. नाही पण हे तर ॲडव्हेंचर आहे. त्या थोडंसं ॲडव्हेंचर करायला बघते घाबरून रॉकवर चालली आहे. आता तिकीट्स काढायला जाऊ आम्ही. कांचन गेली कारमध्ये थोडं सामान घ्यायला. ग्लासेस मुलांनी उचलले नव्हते. ये तिकीट्स काउंटर आहेत आणि आतमध्ये ॲडव्हेंचर पार्क्स आणि स्काय ब्रिज दोन्हीचे तिकीट्स तुम्ही इथून परचेस करायचं. ॲक्च्युली ऑप्शन होतं की बाहेरून तुम्ही व्ह्यू करू शकत होता, पण म्हटलं आपण तिकीट्स घेऊन ब्रिजवरच जाऊ. तो आता आम्ही तिकीटसाठी आलो आहे, पण इथे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे की वेवर साईन करावा लागतो. तर ते बोलले की साईन इथे करा तुम्ही. सो आता आम्ही तिकीट वगैरे घेतली आणि आता मी इथून निघालो आहे. पहिल्यांदा आम्ही स्काय ब्रिजचं तिकीट घेतलंय, पण इथे झिप लाईनिंग वगैरे पण करू शकतो. ॲडव्हेंचर कोणाला करायचं असेल तर तेही इथे करू शकतात. त्याची वेगळी तिकीट आहे, स्काय ब्रिजची वेगळी तिकीट आहे. हो, आम्ही आता फक्त स्काय ब्रिज घेतला आहे. त्याच्यात 2 ब्रिजेस आहेत, अप्पर अँड लोअर. सो अप्परने आपल्याला जायचं आहे पार्कमधून पूर्ण फिरून, लोअर ब्रिजने रिटर्न यायचं आहे. अबाउट 45 मिनिट्स टू 1 hour लागेल. सो चला जाऊया. आपण स्ट्रोलर घ्यायचं आहे का? नको. लेट मी आज कर. नको ती नाही चालली तर. इथे मुलांना स्लाईडसाठी पण असं आहे, पार्क आहे. आणि काय ये, चल तू ये, चल आपल्याला जायचं आहे. ते त्यांनी कसं दिलं आहे, पूर्ण मॅप दिलेला आहे आणि तुम्हाला ट्रेल फॉलो करत जायचं आहे. तिथे 2 ब्रिजेस आहे. इथे बघा, अप्पर स्काय ब्रिज आणि देन ॲडव्हेंचर हब अँड देन यू कम बॅक. आपण लोअर ब्रिजने रिटर्न येणार आहोत. आपण आता सध्या इथे आहोत. आपण हे सगळं करत करत पूर्ण ते फिरून आम्ही रिटर्न येऊ 1 तासाभरात. सो चला, मेन ट्रेल. ओके, रेडी? चल गो. पकड पकड, पाय वर कर. येस, गो, लेट्स गो. गोल्डन स्काय ब्रिजसाठी आता आम्ही पोचतोय आणि खूपच ॲडव्हेंचर वॉक आहे हे. माहिती नाही, फोटो आय थिंक मला वाटतं फोटोच काढायला पाहिजे होते फक्त. फोटो ब्रिजवरच काढू आपण गेल्यावर. आता हा अप्पर ब्रिज येतोय. नाही, इथून काढू एक समोर आणि मग वॉक चालू करू. तर चला आता तुम्हाला पण दाखवते इथूनच. हे आहे ते गोल्डन ब्रिज. मुक्काम दिस आहे, त्यांना जाऊ दे. We can see it now. आणि काय, हा कॅनडामधील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिज आहे, जो कोलंबिया व्हॅलीवरून रॉकी आणि पर्सेल पर्वतांचे दृश्य दाखवतो. इथे 2 पूल आहेत, अप्पर अँड लोअर. पहिला 130 मीटर 426 फूट उंच आणि 150 मीटर 492 फूट लांब, तर दुसरा 80 मीटर 262 फूट उंच आणि 140 मीटर 459 फूट लांब आहे. अप्पर स्काय ब्रिज आणि तिकडे आहे लोअर स्काय ब्रिज. व्ह्यू बघू शकता, सुंदर असा व्ह्यू आहे. लोक चालतायत, ते हँगिंग पण होतंय मध्ये मध्ये. आणि ते बघ ना, आणि तिकडनं लोअर आहे. हो, ते वाऱ्याने खूप हलतंय. सस्पेन्शन ब्रिज आहे. सो बापरे, मला तर भीती वाटते. त्याच्यामुळे थोडे जण तर घाबरत आहेत. काय जण ॲडव्हेंचरस आहेत तर ते लोक इझिली जात आहेत. पण एक मुलगा तर खूपच रडत होता सॉरी जाणारा. झालं, इथे चालू झालेलं आहे आमचं रोजचं. मूवी काय झालं, मूवी फुगली. चल गाणी काय. चला आता आम्ही चालू करतोय अप्पर स्काय ब्रिज. कंचन राम 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 करत चाललेली आहे. आता आपणाची आठवण आली आहे. आमच्या पुढे पण जे लोक आहेत ती थोडी घाबरली आहेत. त्यातली एक तर सेकंड टाइम आली आहे, तरी सुद्धा ती खूप घाबरली म्हणते आणि वेट करते अजूनही. बघू आता कधी पुढचे जातील त्याच्यात आम्ही जाऊ. तर बघू शकता इथे ब्रिज तर चांगल्यापैकी हलतोय. अनिकेत,
व्हिडिओ घेताय का फोटो? व्हिडिओ आता पूर्ण आम्ही कसं तरी कंप्लीट केलं आहे आणि आता शेवटी जराचा कांचनने व्हिडिओ घेतली. खरा एक्सपिरियन्स म्हणजे खूपच स्केरी होतं तसं. माय गॉड, मला पण भीती वाटत होती टू बी ऑनेस्ट. मी आयडिया दिली ती बरी होती ना. फक्त ही खूपच ओरडत होती कांचन तर सगळ्यात जास्त, पण कांचनने खूप मोठं डोकं लावलं. भूमी सगळ्यात जास्त रडली, पण अनिका वॉज अ ब्रेव्ह गर्ल, राईट अनिका? यू मे हॅव यू डिड इट. जराशी रडली ती ती जराशीच रडली, पण केलं आम्ही मस्त. ॲक्च्युली आता आम्ही ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. खूपच स्केअरी होती आणि खूप लोक तिथे होते, अशी होती, असं नाही की इंडियन, कॅनेडियन पण होती. ते पण सांगत होते की नाही, इट्स व्हेरी स्केअरी अँड बट नो ऑप्शन. जेव्हा मध्ये येतो ना, काहीच ऑप्शन नाही आहे आणि मध्ये आल्यानंतर एवढी भीती वाटते. अनिकेतच्या हातात सेल्फी अनिका आणि माझ्या हातात भुवी तर जोरजोरात रडत होती. ज्यावेळी ते बघा, आता जे लोक मध्ये आलेत ना, मध्ये आल्यानंतर खूप जास्त भीती वाटते. हो, इथे जे आलो आम्ही मध्ये एकदम मिडल पॉईंटला, त्यावेळी असं झालं की एका हातात सेल्फी स्टिक होती, मोबाईलही पडायची भीती वाटत होती मला. आणि कांचनला तर असं होतं की भुवी एवढी रडत होती. तर इथे ह्या मधल्या पॉईंटला खूपच स्केरी झालेलं. मग थोडं आम्ही थांबत आलो आणि त्याच्यात वारा खूप चालू झाला. वारा खूप असतो ब्रिजवर, मध्ये वारा चालू होतो ना त्यावेळी खूपच सोय होतो. भयंकर वारा चालू झाला आणि आम्ही ज्यावेळी मध्ये आलो त्यावेळी असं अशी हवा चालू झालेली. हो, थोडी ऍक्च्युली. आणि नंतर माझ्या एक समोर जी एक होती, ती कॅनेडियन होती. ती मला बोलत होती की तुझा हा फर्स्ट टाइम आहे का? मी म्हटलं येस. सो तिने मला सांगितलं की 2 पाय असे ठेवायचे, थोडं साईडला टाकून आणि मग चालायचं, बॅलन्स हे होतो. पण खूप मजा आली. आता अजून एक करायचं आहे, जायचंय खाली लोअर ब्रिज. आता इथे एक ओ माय पॉईंट, व्ह्यू पॉईंट असा आहे फोटो वगैरे घेण्यासाठी. इथे आलो. इथे साईडने छोटासा व्ह्यू येतोय, इथून येईल चांगला, इथून चांगला व्ह्यू येतोय. खूपच मस्त व्ह्यू. आता आम्ही हा ट्रेल करत लोअर तिकडे चाललो आहे, ब्रिजकडे. इथे झिपलायनिंग चालू आहे. छोटे झिपलाईन्स इथे बांधले आहेत त्यांनी, ट्री टू ट्री. अप्पर स्केरी हे बघा, आता इथून अप्पर इज द तिकडे मेन, नॉट लोअर इज द मेन. हो, इकडे स्काय झिपलाईन आहे वरती, खूप मोठी अशी झिपलाईन आहे. इथून आम्ही जिथे एंट्रन्सला आलेलो तिथपर्यंत पूर्ण अबाव हे दोन्ही माउंटन्स कनेक्ट करत नेते. मी आपलं चालतोय. इथे त्यांनी एक ट्रॅक बनवलं आहे मस्त. आता बघा, हे राईड करतायत मुलंसुद्धा छोटी. वाव, खूप मोठा ट्रॅक आहे. तर इथे अनिका दमली आहे, खूप चालली ती तशी, आणि पूर्ण ब्रिजवर पण चालली. आता कारण तिने उचलून घेतलं थोडा वेळ, तरी आम्ही बॅग्स किंवा स्ट्रोलर नाही आणलं, कारण ती बोलली इथे कदाचित नाही नेऊ शकत तुम्ही वरती जास्त सगळीकडे. आता अनिकेत आणि तिकडनं येत आहेत, लोअर ब्रिज क्रॉस करतायत. ते बाजूलाच फूड स्टॉल वगैरे आहेत, तर तुम्ही काय खायला हवं असेल तर इथे घेऊ शकता. सो मस्तपैकी आता इथे अनिका भूमीला काहीतरी घेऊन देत आहेत. मला तर काय नको आहे. मी आलोय सोविनियर शॉपमध्ये फ्रीज मॅग्नेट बघण्यासाठी. इथे आम्ही थोडंसं लंचसाठी आता मुलांना चिकन स्ट्रिप्स घेतल्या आणि एक आईस्क्रीम घेतलं. लंच असं नाही आहे, लंच म्हणजे आता ॲक्च्युली 2 वाजले, 2:30 वाजले. मला जायचं आता पुढे योहो नॅशनल पार्कला. सो आता आम्ही चाललोय इथून सेकंड पॉइंटला, ज्याचं नाव आहे एमरेल्ड लेक. आणि हे खूप फेमस आहे. एका मूवीचं शूटिंग इथे झालेलं आहे, एका मूवीचं सॉन्ग, फेमस मूवी आहे ती, आणि त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. तिथे गेल्यानंतर मी ती मूवी, तुम्हीच गेस करा कोणत्या मूवीचं इथे शूटिंग झालेलं आहे ते. सो लेट्स गो. फायनली आम्ही जे एवढे दिवस रीलमध्ये बघत होती आणि मी सारखी अनिकेतला रील सेंड करायची की इथे ह्या फिल्मची शूटिंग झाली आहे, ह्या फिल्मची, तर त्या लेकवर आम्ही आलेलो आहोत. तर त्या लेकचं नाव आहे एमरेल्ड लेक आणि लांबूनच इतकं ते सुंदर दिसतंय. सो लेट्स गो. मूवी कम ऑन. मूवी अशी काय असते? तर या लेकवर एक फेमस मूवी आहे कोई मिल गया, त्याची शूटिंग झालेली आहे. त्या सॉन्गची शूटिंग झालेली आहे आणि त्याची जी शूटिंग आहे ती कॅनडामध्येच झालेली आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पॉटवर झालेली आहे. सो त्या स्पॉटवर आता आम्ही आलेलो आहोत.
Don't know if I can find my way out. तो ह्याच ठिकाणी कोई मिल गयाची शूटिंग झालेली आहे आणि इतकं सुंदर लेक आहे. ब्ल्यू वॉटर अल्बर्टामध्ये सगळी लेक खूप फेमस आहे. आता मुलांना पण थोडंसं बीच टॉयज आणलेले, मग ते घेऊन आता इथे थोडा एका पाण्यात खेळतायत ते दोघंही. जास्त डीप नाही आहे वॉटर. मस्त वारा सुटलाय. सो आता आम्ही चाललोय आजच्या दिवसातल्या थर्ड पॉइंटला. संध्याकाळचे वाजले 6, ज्याचं नाव आहे टकाक्वा फॉल्स. ज्याचं नाव आहे Twister आहे टकाक्वा फॉल्स. कारण त्याचं प्रोनाऊन्सिएशन जरा खूपच अवघड आहे. मी तर त्याला टकाक्वा फॉल्स म्हणत होते. आता अनिकेतने गुगलला विचारून वगैरे आम्ही त्याचं प्रोनाऊन्सिएशन काढलंय. सो इट्स टकाक्वा फॉल्स. आणि इथेही त्याच मूवीचं शूटिंग झालेलं आहे, त्याच सॉन्गचं झालेलं आहे. ते जे सॉन्ग आहे, ती जी मूवी आहे कोई मिल गया, ही कॅनडामध्ये अर्धी शूट झालेली आहे. आणि त्याच्यातलं जे मेन हे जे सॉन्ग आहे कोई मिल गया, हे इथेच म्हणजे ह्या बाफ मधले काही फॉल्स, काही लेक असे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि मग ते गाणं पूर्ण शूट झालेलं आहे. तर त्याच्यातल्याच आम्ही आता एका ठिकाणी चाललंय ज्याचं नाव आहे टकाक्वा फॉल्स. आम्हाला काय सगळे नाही कव्हर करता येणार, पण जेवढं शक्य होईल तेवढं कव्हर करू. सो आता आम्ही तिथे चाललोय. खूप एक्झॉस्ट व्हायला झालंय दिवसभर आणि हा रस्ता खूपच डेंजर आहे. खूपच वळणं आणि माझं मगजपासून फोन स्विच ऑफ होता, त्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ नाही घेता आला. पण खूपच एकदमच स्टीप वळण आहेत. आम्ही आलोय आजच्या दिवसातल्या थर्ड पॉइंटला, ज्याचं नाव मी आता सांगितलंच तुम्हाला. आणि आता तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवते. तर आम्ही आलो इथे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते. कसला जबरदस्त आहे तो. सो आता आम्ही चाललोय फॉल्स अजून जवळून बघण्यासाठी. तिथे थोडेसे फोटो काढले ब्रिजवरून. आता तिथे फॉल्स आहे, तिथे जाऊन बघूया अजून चांगला व्ह्यू मिळतो का. चला चला आता आपण बघायला जाऊ. मुलांना थंडी वाजत होती, आता पूर्ण स्वेटर काढलं. चला. जसं जसं जवळ जातोय तसा त्याचा आवाज असं कान गच्च होत आहेत आवाजाने. या दोघांनी आता स्वेटर काढली पुन्हा. इथे एवढं थंड नाही कारण झाडं आहेत. चला. सो आता आम्ही एकदम जवळ आलेलो आहोत वॉटरफॉलच्या आणि इट्स व्हेरी कोल्ड आणि मी स्वेटरच नाही आणलं. सो आता आम्ही, माझा फोन बंद झालाय आणि आता आम्ही एकदम वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहोत. ह्याच्या पुढे जात नाही आहोत तर खूप जास्त थंडी वाजते आणि इतका सुंदर व्ह्यू आहे बघा. हा बघ आता आम्ही पुढे आलोय. भुवी काय दिसलं तुला? काय रेनबो कुठे आहे? ओ वाव. हा बघा इथे मस्त रेनबो इथे तयार झालाय आणि भुवीने बघितला, आम्हाला आत्ता दाखवलं तिने. वाव. आम्ही इथं ऍक्च्युली मागे जात होतो, पण मी म्हटलं थोडं अजून बघूया पुढे काय आहे. खूप छान असा रेनबो तयार होतोय तिथे. थोडासा ब्लरी आहे पण थोडीशी ग्लिम्स पण मिळाली आम्हाला. इथे आहे वॉटरफॉल्स आणि त्याच्या समोर आहे मस्त असं रेनबो आलेला आहे. तुषार सगळे अंगावर आवाज मध्ये जाईल की नाही माहिती नाही, पण खूप भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही खाली घ्या भुवी कसं वाटलं? मस्त. किती छान होता ना रेनबो. अनिकाची पूर्णच बँड वाजली आहे. कांचनचे केस भिजलेत पण पुढे येणं पूर्ण वर्थ होतं, हो ना. आता चाललोय आम्ही वॉटरफॉल्स बघून. खूपच भारी वॉटरफॉल्स आहे. आणि पण एक आहे की जर तुम्ही बाहेर कितीही गरमी असू दे पण तुम्ही वॉटरफॉलच्या जवळ येताय तर नक्की जॅकेट कॅरी करा. आम्ही जॅकेट कॅरी केलं नव्हतं. आणि शूज जे आहेत ते थोडे ग्रीपवाले घाला, कारण खूप स्लिपरी चान्सेस आहेत तिथे.
आणि स्वेटर तर नक्की कॅरी करा. तर इथे जाता जाता आम्ही इथे खाली आलो. ही योहो रिव्हर आहे, पण ती ना पूर्ण त्या ग्लेशियरमधून जशी येते ना अशी पांढरी पांढरी वाटते पूर्णपणे मिल्कसारखी. आणि कमल ते मिल्क आहे, मिल्कची रिव्हर. आणि भुवीला कधीपासून जायचं होतं त्याच्यात, आता गेली आहे तिथे. भुवी, इज इट व्हाईट? ॲक्च्युली व्हाईट. आता चालू. ओके, सो आम्ही आता योहो व्हॅली प्लेस पॉईंट्स आता आम्ही इथे संपवले म्हणजे बरेचसे आहेत. पण आता ही योहो रिव्हर, टकाक्वा फॉल्स बघून आता आम्ही निघतोय कॅनमोरच्या दिशेने. फेमस होते ते आम्ही पाहिले. हो, 2-3 फेमस काढलेले आम्ही, तेवढेच बघून पण मजा आली. खूपच जास्त, सगळेच पॉइंट भारी होते. हो, आता 1.5-2 तासाची ड्राईव्ह आहे कॅनमोर टाउनमध्ये हॉटेलमध्ये आज जाण्यासाठी. आमचं दुसऱ्या हॉटेलला चेक इन करणार. हो, आता तिथे हॉटेल चेक इन आहे, मग तिथे आम्ही थांबू 3-4 दिवस. कार कुठे बघा या. वाजलेत रात्रीचे 9 आणि आता आम्ही कॅनमोरमध्ये आलोय, म्हणजे अल्बर्टा. BC मगाशीच गेलं, म्हणजे खूप वेळ झाला BC संपून. रेवल स्टॉक वगैरे हे सगळं BC मध्येच होतं. एमरेल लेक, टकावा वॉटरफॉल हे सगळं BC मध्ये होतं. आणि आता आम्ही पोचतोय कॅनमोरला, म्हणजे बाफला, अल्बर्टामध्ये. इथे टाइम झोन पण चेंज झालेला आहे, ते रेवल स्टॉकलाच झाला. आणि आता रात्रीचे वाजलेत 9:30. आत्ता आम्ही पोचतोय. तुम्हाला समोरचा लुक दाखवते, खूपच भारी आहे. हा बघा, आजच्या हॉटेलला चेक इन करतोय आत्ता. आणि हे आहे आजचं हॉटेल. तसेच क्वीन बेड आहे बऱ्यापैकी मोठं आहे. इथे कॉफी मशीन आहे. इथे अशीच असतात हॉटेल्स. आणि इथे मायक्रोवेव्ह आहे आणि इथे फ्रीज आहे. हॅपी बर्थडे टू यू. टक टक टक. सो अशा प्रकारे रात्री 12 वाजता माझा बर्थडेचा केक कट केला, कारण उद्या आहे माझा बर्थडे. सो ह्याच्या पुढचे कंटिन्यू सगळे व्लॉग बघा. आणि व्लॉग आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.